भीतीवर विजय. नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया. आज आपण बघणार आहोत रुद्रची गोष्ट. रुद्र हा लहानपणीपासूनच खूप भित्रा स्वभावाचा. त्याला अंधाराची खूप भीती वाटत असे. शाळेत देखील तो सर्व मुलांना घाबरायचा, शिक्षकांना घाबरायचा. मागच्या बाकावर बसून सरांनी आपल्याला काही विचारू नये असं त्याला सतत वाटायचं. सरांच्या प्रश्नांची उत्तरे येत असूनही तो सांगायला घाबरत असे. मुलं आपल्याला हसतील का, आपली टिंगल उडवतील का, असं वाटून तो वर्गात कधीच उत्तर द्यायचं नाही. बरं, नुसतं अभ्यासाच्याच बाबतीतच नाही, तर नृत्य, भाषण, गायन, इतर उपक्रमाबाबत त्याच्या मनात कायम भीती असायची. रुद्रच्या आई वडिलांनी त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही समजून घ्यायला तयार नव्हता. रुद्र हुशार तर खूप होता, पण त्याचे सगळे कलागुण एका बंद पेटीत दडलेले होते, जे कोणाला माहीत नव्हते. त्याला लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळत असे, पण तोंडी परीक्षेत मात्र तो जेमतेम काठावर पास होत असे. रुद्रच्या आई वडिलांना वाटलं की तो मोठा झाल्यावर त्याची भीती कमी होईल, पण तसं काहीही झालं नाही. उलट मोठा झाल्यावर सुद्धा रुद्रला मित्र नव्हते. तो कोणत्याही कार्यक्रमाला जायचं टाळत असे. त्याला त्याच्या भीतीचा कंटाळा आला होता, पण तो ठरवून सुद्धा त्याच्या भीतीपासून पळून जाऊ शकत नव्हता. तो देवाला कायम प्रार्थना करत असे की माझ्या मनातून भीती कमी कर. रुद्र कायम दरवाजा उघडा ठेवून झोपत असे. असंच एक दिवस तो झोपला असताना त्याच्या समोर एक मोठी काळी सावली उभी राहिली. तो तर खूप घाबरला. त्याच्या तोंडातनं शब्दही फुटेना. त्याला घाम येऊ लागला. कसे बसे त्याने बारीक आवाजात विचारलं, क क कोण आहे? तिकडून आवाज आला, अरे मी तर तुझ्या मनातील भीती आहे. तू इथे कशाला आला आहेस? रुद्राने विचारले. ती काळी सावली म्हणाली, मी तुला भेटायला आलो आहे. का? मला का? रुद्राने विचारले. ती काळी सावली म्हणाली, अरे मी खूप घाबरट बघितली आहे, पण तुझ्या इतका मला घाबरणारा कोणीच नाही. तो भीतीला कधीच सोडत नाही. मी कंटाळलो आहे आता तुझ्याबरोबर राहून. पण मी काय करू? रुद्र म्हणाला. तू काही करू नकोस रे, चल माझ्याबरोबर, काळी सावली म्हणाली. पण मला भीती वाटते, रुद्र म्हणाला. तुला जर तुझ्या भीतीपासून आयुष्यभरासाठी सुटका हवी असेल तर चल माझ्याबरोबर, काळी सावली म्हणाली. रुद्राने डोळे बंद केले आणि तो त्या सावलीबरोबर जाऊ लागला. कुठे चाललो आहे आपण? रुद्राने विचारले. चल रे, काळी सावली म्हणाली. हे तर समीरचे घर. समीर आमच्या वर्गाचा मॉनिटर, सगळ्यांचा आवडता, गुरुजींना प्रश्न विचारणारा बेधडक मुलगा. चल मग त्याच्या स्वप्नात जाऊ, बघू तो काय विचार करतो. समीरच्या डोक्यात खूप विचार चालू होते. माझा अभ्यास नीट झाला आहे ना? माझ्या मित्रांना मी आवडतो आहे ना? काल मी चुकीचा प्रश्न तर नाही विचारला? आणि बरंच काही. रुद्र म्हणाला, हा तर माझ्याच सारखा घाबरतोय. काळी सावली म्हणाली, अरे भीती तर प्रत्येकाच्या मनात असते, पण प्रत्येक जण त्या भीतीला सामोरे जातं. समीर देखील घाबरतो, पण तो ती भीती दुसऱ्याला दाखवत नाही आणि त्या भीतीला सामोर जातो. चल, तुला अजून गंमत दाखवायची आहे. तुमच्या जोशी मास्तरांच्या स्वप्नात जाऊ, काळी सावली म्हणाली. नको नको, ते तर किती कडक, आमचे मुख्याध्यापक आहे ते. सगळे शिक्षक त्यांना घाबरतात, रुद्र म्हणाला. चल रे, बघू ते काय विचार करता, काळी सावली म्हणाली. जोशी मास्तर विचार करत होते. बापरे, शिक्षकांच्या सुट्ट्यांचे नियोजन करायचे आहे, शिक्षक अधिकाऱ्यांची रिपोर्टिंग करायची आहे, घटक चाचणी परीक्षाची नियोजन करायचे आहे. शाळेची गुणवत्ता कमी होत नाही ना? उद्या आपल्याला पालकांच्या तक्रारींचे निवारण करता येईल ना? असे अनेक प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर फिरत होते. रुद्र म्हणाला, अरे बापरे, हे सुद्धा किती घाबरतात. काळी सावली म्हणाली, अरे भीती ही प्रत्येकालाच वाटते, पण जे भीतीला सामोरे जातात ते तिला दूर पळवतात आणि त्यांची प्रश्न देखील सुटतात. म्हणून तुला जर तुझ्या भीतीला दूर पळवायचं असेल तर तू त्यांना समोर जायची म्हणजे फेस करायचं शिक. सगळ्या गोष्टी बघ कशा सोप्या होतात. तेवढ्यात उठ बाळा, शाळेला जायला उशीर होतोय, असा आवाज आला. रुद्रच्या लक्षात आलं की हे सगळं आपण स्वप्नात पाहिलं. त्याला वाटलं की देवानेच आपल्याला आपल्या प्रश्नांची स्वप्नात उत्तरे दिली व आपल्या मनातील भीती दूर पळवली. तेव्हापासून रुद्र हा कधीच कोणत्याही गोष्टीला घाबरला नाही, व सगळ्यांशी बोलू लागला आणि त्याची भीती कमी कमी होत गेली. या रुद्रच्या बदलामुळे त्याचे आईवडील पण खूप खुश झाले
पृथ्वीने देवाचे मनापासून आभार मानले. तात्पर्य: आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला भीती वाटते, पण तेच लोक यशस्वी होतात जे भीतीचा विचार न करता आल्या प्रसंगाला शांत डोक्याने तोंड देतात आणि त्यातून मार्ग काढतात. आजची कथा कशी वाटली? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.